हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार. मी अंकिता तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ हा घरातल्या प्रत्येक गृहिणीसाठी आहे आणि गृहिणीतल्या त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे. चला आज थोड्या गप्पा मारूयात स्वतःशीच आणि स्वतःमध्ये दडलेल्या एका अपार शक्तीशी, ज्याची कुणीही कशाशीही तुलना करू नाही शकत. सो एक गृहिणी, एक हाऊसमेकर आणि एक हाऊसवाईफ, जे काय आपण म्हणू ते. तर आजचा विषय हा मला वाटतं ना, सगळ्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या स्वतःचं घर, मुलं, आपला संसार हे सगळं अगदी आनंदानं सांभाळतात, त्या सगळ्या स्त्रियांना रिलेट होईल. तर बघा, असंच बसले होते आणि अचानक विचार आला. सो म्हटलं हा जो विषय आहे किंवा हा जो विचार आहे तुमच्यासोबत शेअर करूया, तुमच्यासमोर व्यक्त करूया. किती जणी रिलेट करतात किंवा किती जणांना खरंच असं रिअलाईज होईल म्हणून बघूयात, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. आणि हा एकच हेतू आहे. सो जी गृहिणी आहे त्या गृहिणीबद्दल सहसा बोललं जात नाही. का बोललं जात नसेल? का म्हणजे तिचं कर्तृत्व दिसत नसेल किंवा बोलण्यासारखं कर्तृत्व नाही असं का वाटतं लोकांना? हा मला नेहमी प्रश्न पडतो. कारण जी मुलगी जन्माला आली तेव्हापासून ती आपला सगळा जे कर्तव्य आहे ते सगळं कर्तव्य ती पार पाडत आलेली आहे. मुलगी म्हणून असेल किंवा बहीण म्हणून असेल, नंतर एक बायको म्हणून असेल, नंतर एखाद्या मुलांची आई म्हणून असेल, सून म्हणून असेल, ह्या कॅरेक्टर्समधून ती जाते. तेव्हा प्रत्येक तिचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य सगळं ती आनंदाने पार पाडत असते. मग भले ती जॉब करणारी असो किंवा जॉब न करणारी असो, म्हणजे गृहिणी असो. म्हणजे स्त्री ही एक अशी व्यक्ती आहे की तिला हे सगळे रोल निभवायचेच असतात. पण मग जी गृहिणी आहे किंवा जी हाऊसवाईफ आहे, हाऊसमेकर आहे, तर तिला का कमी लेखलं जातं? मला हाच प्रश्न नेहमी पडतो. सो म्हटलं बघूयात, तुमच्यासोबत शेअर करूया. आणि हे कसं होतं की आपण सगळेजण ह्यातून जातो. म्हणजे आता एखादी स्त्री जॉब करत नसेल, मग ही तिची चॉईस असू शकते की बाबा तिला जॉब करायचं नाही आहे किंवा काय म्हणतो आपण, तिचं घरातलं त्यांचं जे इन्कम आहे त्या इन्कमवर त्यांचं भागत असेल किंवा त्यांचे पर्सनल रिझन असू शकतात की बाबा मला का जॉब करायचं नाही आहे. की एखादीचं कसं असतं की मुलं लहान असतात, सो ती जॉब नाही करू शकत किंवा शिक्षणाचा इश्यू येतो किंवा घरचे परमिशन देत नाहीत किंवा म्हणजे आता गरज नाही आहे तर कशाला करते जॉब, एवढी दगदग कशाला, अशा विचाराची पण लोक असतात. सो ह्यात मला पडायचं नाही आहे किंवा हे त्यांचा हा पर्सनल स्पेस आहे. आणि जॉब करणं ही देखील तिची स्वतःची चॉईस आहे. करणं आणि न करणं सुद्धा हे दोन्ही तिचे चॉईसेस आहेत. सो कुणीही त्याच्याबद्दल बोलू शकत नाही किंवा तू का करत नाहीस किंवा करतेसच का असं आपण कुणालाही बोलू शकत नाही. सो तिचा पर्सनल तो चॉईस आहे. सो पण ज्या वेळेला एखादी व्यक्ती गृहिणींकडे बघते किंवा गृहिणीबद्दल बोललं जातं सहसा, त्यावेळेला असं त्यांच्या बोलण्यातून असं म्हणजे फील होतं की त्यांना ती जी काय करते त्याची व्हॅल्यूच नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता घरी काही काम कमी असतं का? घर सांभाळणं हा एक एवढाच, म्हणजे घर हे काय शब्द एवढाच आटोपशीर आहे का? नाही. ती उठल्यापासून अगदी मशीन चालू केल्यासारखी सतत कामात असते. म्हणजे नवऱ्याचा डब्बा, मग मुलांचा डब्बा, मग मुलांना शाळेत सोडणं, त्यांना घेऊन येणं, परत मग घरात उरलेली बाकीची सगळी कामं करणं, परत घरातल्या सगळ्यांचं दुखणं खुपणं आजारपण हे सगळं तीच बघते. सो मशीन ॲटलिस्ट आपण बंद करू शकतो, पण ह्या बाईला कोण बंद करणार? ती आपली चालूच असते. ठीक आहे, एका दिवसाचं काम केलं आणि शांत बसली असं नाही, परत तिला दुसऱ्या दिवशीचं पण टेन्शन असतं. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे ह्याचं ती मॅनेजमेंट आदल्या दिवशीच करून ठेवत असते. मग एवढं सगळं ती करत असताना तिला का कमी लेखलं जातं किंवा तिला एखादी कौतुकाची थाप का मिळाली जात नाही किंवा का दिली जात नाही? आता म्हणजे मला म्हणायचं की भेदभाव का करायचे आहेत? आता ज्या स्त्रिया जॉब करून घर सांभाळतात, मुलं सांभाळतात, त्यांना मला मनापासून म्हणजे त्यांचं कौतुक आहे आणि खरंच त्यांना सलाम. कारण ते इतकं सोपं नाही आहे आपण म्हणतो तसं. पण त्याचबरोबर जी गृहिणी आहे किंवा जी हाऊसमेकर आहे तिला कमी लेखू नाही शकत आपण. कारण ती जे करते ते कुणीच करू शकत नाही. ठीक आहे, घरी असते म्हणजे तिला काही कामच नसतं किंवा ती आजारी पडू शकत नाही, तिला सगळं इझीच आहे असं नाही होऊ शकत. ती पण एक माणूस आहे, तिला पण त्रास होतो, तिला पण सगळं ॲडजस्ट करावं लागतं.
ठीक आहे, कुठं बाहेर जायचं म्हटलं की तिला घरातली सगळी कामं दिसतात. कुठं बाहेर फिरायला जायचं म्हटलं की ती आपल्या मुलांचे शाळा, मुलांचे डबे ह्याचा विचार आधी घेते. मग तरीसुद्धा तिला का कमी लेखलं जातं आणि कंपॅरिझन का केलं जातं की बाबा गृहिणी आहे किंवा हां ती काय कामाला जात नाही, बाहेर घरीच असते, मग तिला काय करायला, ती काय करू शकते आरामात, असं बोलणं येतं. आणि मी त्यातून गेलेली आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे जी गृहिणी आहे, जी हाऊसमेकर आहे, ती जर आजारी पडली तर लोकांचं असं म्हणणं असतं की अरे ही तर काय बाहेर जात नाही, मग काय दगदग नसते, तिला आरामात असतं सगळं, मग कशी काय आजारी पडली. पण तेच तर जर ती जॉब करणारी मुलगी असेल किंवा जॉब करणारी एखादी स्त्री असेल, तिनं साधं डोकं जरी दुखलं असं म्हटलं तरी तिला एवढी सिंपथी मिळते किंवा तिच्याबद्दल जे बोललं जातं, म्हणजे त्यातून असं सिद्ध होतं की ती माणूस नाही आहे का, जी गृहिणी आहे, जी हाऊसमेकर आहे, ती माणूस नाही आहे का, माणूसच आहे ना, तिला पण त्रास होतो. म्हणजे मला ह्यातून कुठलीही निगेटिव्हिटी पसरवायची नाही आहे मैत्रिणींनो. फक्त मला माझ्या मनात असा विचार आला किंवा मी पण ह्या गोष्टींमधून जाते, सो म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया, एवढंच आहे. बाकी कुणाला हार्ट करायचा उद्देश नाही आहे. सो तुम्ही बघा, तुम्ही स्वतः रिलेट करू शकताय का. जॉब करणारी स्त्री असू दे किंवा घर सांभाळणारी स्त्री असू दे, दोघीही आपलं कर्तव्य मनापासून अगदी आनंदाने पार पाडत असतात. मग दोघींच्यामध्ये का एवढा भेदभाव केला जातो किंवा का तिच्याबद्दल बोललं जात नाही, हाऊसमेकरबद्दल बोललं जात नाही. तिला पण एखादी कौतुकाची थाप मिळाली तर तिलाही उत्साह येतो. आणि बाकी दिवसभराचं जे तिचं रुटीन असतं ते ती आनंदाने करत असते. कुठलीही तक्रार न करता ती करत असते. स्वतः आजारी असली तरीसुद्धा तिला आपल्या कुटुंबाचीच काळजी असते. आजारी असली तरीसुद्धा ती उठून आपल्या नवऱ्याचा डब्बा करेल, मुलांना शाळेत सोडेल, मुलांचा डब्बा करेल, परत त्यांचा अभ्यास घेईल. हे सगळं ती सतत चालूच असतं तिचं काम. मग ती काम कमी करते का हो? म्हणजे कंपॅरेटिव्हली तिचं काम कमी आहे असं म्हणू शकतो का? नाही ना. ती जेवढं काम म्हणजे तुम्ही बाहेर जाऊन करताय तेवढंच ती घरी पण करतेच. सो ती रिकामीच असते किंवा ती घरीच असते असं नाही म्हणू शकत आपण. आणि असं डिमोटिवेट करून तिला बोलणं किंवा डॉमिनेट करणं हे मला अजिबात आवडत नाही. म्हणजे कुणीही असू दे, तिची चॉईस आहे. ती घरी राहायचं किंवा जॉब करायचा नाही ही तिची चॉईस आहे. किंवा तिचा जो पार्टनर आहे त्या दोघांचं मिळून काहीतरी असेल प्लॅनिंग किंवा त्या दोघांनी ठरवलं असेल, त्यांची चॉईस असेल. सो तुम्ही ती घरीच असते किंवा ती काहीच करत नाही, फक्त जेवण केलं की झालं, मग निवांत, हे जे शब्द आहेत किंवा हे जे बोलणं आहे हे बोलणं कितपत योग्य आहे असं तुम्हाला वाटतंय? मैत्रिणींनो, प्रत्येकजण म्हणजे ज्या मैत्रिणी आहेत, ज्या हाऊसमेकर आहेत, ह्या सगळ्या ह्यातून जातच असतात असं मला वाटतंय. कारण आणि हे जे बोलणं आहे ना, हे जे बोलतात हे लोक म्हणजे कुठली शेजारी नसतात किंवा बाहेरचे कोणीही नसतात. हे सख्खे आपले घरातलेच असतात, जवळचीच लोक असतात, आपले रिलेटिव्हजच असतात असं बोलणारे, असं मला वाटते. कारण ह्यांच्या व्यतिरिक्त कोणीही असं बोलत नाही आणि डिमोटिवेट करत नाही. मोस्ट ऑफ आपले घरातलेच लोक असं आपल्याला बोलत असतात. आपल्याला म्हणजे ज्या काही गृहिणी आहेत त्या गृहिणींबद्दल असंच बोललं जातं. ते सहसा आपल्या लोकांकडूनच आपल्याला ऐकायला मिळतं असं मला वाटतंय. कारण आता फॉर एक्झाम्पल दोन स्त्रिया आहेत किंवा ननंद भाऊ जे असतील किंवा काय म्हणतो एक स्त्री आहे, तिची एक मुलगी आहे आणि एक सून आहे. त्यातल्या त्यात जर तिची मुलगी जॉबला असेल आणि सून जर जॉब करत नसेल तर त्या घरात मात्र किंवा त्या सुनेला मात्र हे बोलणं कंपल्सरी ऐकून घ्यावंच लागतं की ना ती जॉब करते, ती मग घरी येऊन हे करते ते करते, मग तिनं असं केलं तसं केलं. हे जे कौतुक आहे ते कौतुक त्या सुनेच्या वाट्याला अजिबात येत नाही. त्या सुनेने कितीही काम करू देत, कितीही तिनं काय म्हणतो आपण सोन्याचा घास जरी भरवला तरी तिच्याबद्दल कौतुकाचे 2 शब्द बोलले जात नाहीत. कारण का? अरे सोपं आहे ना, ती काय घरीच असते, आता काय सकाळी जेवण झालं की झालं, बाकी करायला काय, मग कसलं तिला ताप असतो, कसलं एवढं काम असतं, तिचं आपलं निवांत आहे, हेच बोलणं म्हणजे तिच्याबद्दल बोललं जातं. त्या बिचारीची एवढी धडपड चालू असते सकाळी उठल्यापासून. म्हणजे जेवढं बेस्ट होईल, जेवढं तिच्याकडून देता येईल चांगल्यातलं चांगलं, तेवढं ती सगळ्यांच्यासाठी करत असते, घरच्यांच्यासाठी करत असते. आणि तिलाच असं डॉमिनेट करून बोललं तर तिने म्हणजे आणि हे बोलणं ऐकून ती काय म्हणतो आपण, ती माघार कधी घेतच नाही किंवा तिला ह्या गोष्टींचं वाईट वाटतसुद्धा नाही. कारण
कोणी जरी बोललं, किती जरी बोललं तरी तिला दुसऱ्या दिवशी उठून परत तिचं काम तिलाच करायचं आहे. हे बोलणारी लोकं तर करायला येणारच नाही आहेत ऑब्वियसली. सो तिचं एक मेन हे काय आहे म्हणजे आपल्या सगळ्याच मैत्रिणींचं, सगळ्याच ज्या स्त्रिया आहेत त्यांचं छान गोष्ट तिच्यातली ही आहे की हे सगळं बोलणं ती सहन करते आणि दुसऱ्या दिवशी परत एकदम जास्त जोमाने, चांगल्या जोमाने ती कामाला लागते किंवा जे काही रोजचं तिचं काम आहे ते ती करायला घेते. त्याच्यात तिला खंड पडू द्यायचा नसतो. स्वतःपेक्षा जास्त काळजी ती इतरांची घेते. आणि इथे मला जॉब करणारे किंवा न करणारे ह्यांच्यात काय मला असा वाद निर्माण करायचा नाही आहे. पण जे आजूबाजूची लोकं आहेत ज्यांनी हा वाद निर्माण केला आहे किंवा जे हे वाद निर्माण करतात त्यांच्यासाठी माझं फक्त एकच सांगणं आहे, स्त्री ही स्त्री आहे, माणूस हा माणूस आहे. शेवटी त्याला जे कर्तव्य पार पाडायचं आहे ते तो पाडतच राहणार. ती स्त्री आहे, त्या स्त्रीला जी काही कामं आहेत ती कामं तिला करावीच लागणार आहेत. भले ती घरी असू दे किंवा घरचं काम आवरून जॉबला जाऊ देत, दोन्हीकडं ती तिच्या काय म्हणतो आपण तिच्या कपॅसिटीनुसार, तिच्या एलिजिबिलिटीनुसार ती तिचं काम करत असतेच. आणि बाहेर काम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, जॉब करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत, खरंच त्यांना सलाम की म्हणजे सकाळी लवकर उठून सगळं घरातलं काम आवरून परत दिवसभर कामावर जातात, जॉबवर जातात आणि जॉब करून संध्याकाळी घरी आल्यावर परत संध्याकाळी घरातलं पण काम करतात त्या. सो हे इतकं सोपं नाही आहे. म्हणजे त्याच्यासाठी खूप स्ट्रगल आहे आणि त्याच्यासाठी खूप पेशन्स पण लागतात. सो म्हणजे ती एक त्यांच्याकडं काय म्हणतो आपण एक ताकद आहे, एक स्ट्रेंथ आहे की त्या हे सगळं मॅनेज करू शकतात. त्यांचं कौतुकच आहे आणि कौतुक केलंच पाहिजे. त्यात काहीच वाद नाही आणि मला तो वाद निर्माण देखील करायचा नाही आहे. पण ज्यावेळी त्या एखाद्या स्त्रीचं तुम्ही कौतुक करताय, एखाद्या जी वर्किंग वुमन आहे त्या वर्किंग वुमनचं कौतुक करताय, त्याचवेळी जो घरातला पुरुष आहे, जो पुरुष रोज सकाळी कामावर जाऊन संध्याकाळी घरी येतो आणि त्याच्या पाठीमागे त्याचं घर, त्याची मुलं, त्याचा जो सगळा संसार आहे तो संसार सगळा माघारी त्याच्या सांभाळणारी जी घरातली गृहिणी आहे, लक्ष्मी आहे, जी हाऊसमेकर आहे, तिचा का बरं विचार घेतला जात नाही? तिला का बरं आपण गृहीत धरून चालतो? तर ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत. मला खूप असं म्हणजे मनात एकदा असे विचार येतात की का बाबा असं का बोललं जातं? पण बोलणाऱ्याची तोंड आपण काय बंद करू शकत नाही. बोलणारे लोक तर बोलतच जाणार आणि आपण आपलं काम करत राहायचं आहे. सो हा एकच विचार होता तुमच्यापर्यंत पोचवायचा. म्हटलं गप्पा मारूयात थोड्या, म्हणून ह्या विषयावर आज बोलले मी. त्यातून कोणतीही निगेटिव्हिटी किंवा कुणालाही मला वाईट बोलायचं नाही आहे, कुणाला हर्ट करायचं नाही आहे. पण असाच एक विषय आला रँडम मनात, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया. बाकी दुसरा काहीच उद्देश नव्हता. सो मैत्रिणींनो, कोण तुम्ही या गोष्टीला रिलेट करू शकताय किंवा रिलेट करताय नक्की मला कमेंट करून सांगा. कसा वाटला आजचा व्हिडिओ? ॲक्च्युली मला म्हणजे कुणाचं मन दुखवायचं नव्हतं किंवा कुणाला कमी देखील ठरवायचं नव्हतं. पण असाच मला विचार आला, मग म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया, म्हणून हेच एक इंटेन्शन होतं, बस बाकी काही नाही. तरीसुद्धा ह्याच्यातून कुणाचं मन दुखावलं असेल तर मी मनपूर्वक क्षमस्व आहे त्या गोष्टीसाठी. पण एवढंच माझं इतकंच मत आहे की कुणालाही कमी न लेखता, म्हणजे एखाद्याला जर तुम्हाला एखाद्याचं कौतुक करायचं आहे किंवा एखाद्याला जर तुम्हाला त्या लेवलला नेऊन ठेवायचं आहे तर ह्याचा अर्थ असा नाही की दुसऱ्याला तुम्ही कमी लेखावं. सो हेच माझं म्हणणं आहे आणि हेच मला तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं. हा फक्त माझा विचार होता, बस तेवढंच. बाकी ह्याच्या पाठीमागं कुठलाही दुसरा हेतू नव्हता. कसे वाटले विचार आणि तुमच्यापर्यंत म्हणजे तुमच्या मनापर्यंत हे पोचले असतील अशी आशा करते. तुम्हीसुद्धा हे सगळं रिलेट करत असाल असं आशा करते. अशी व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमचे ओपिनियन्स असतील किंवा तुमचे काही सजेशन असतील किंवा तुमचे विचार काय असतील, तुम्हाला काय वाटतंय हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आता इथेच थांबते आणि परत भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना तुम्हाला बाय आणि टेक केअर.